नमस्कार मंडळी. तर सगळे कोकणवासींचे सहर्ष स्वागत करत आहोत. मी चाललो आता आंगणेवाडीला भराडी देवी. तर गेल्या 2 महिन्यापूर्वी मी आलो होतो मुंबई गोवा रोडला. तर जसाच्या तसा रोड आहे, काही त्याच्यामध्ये बदल नाही. पहिला आधी त्यांचे आभार मानणार ज्यांनी खरोखरच ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी रस्ता बनवला आहे त्यांनी खरंच काही ठिकाणी सुंदर रस्ता बनवला आहे आणि काही ठिकाणी अक्षरशः रस्त्याचा सत्यानाश आहे. वाट लागून गेलेली आहे. अक्षरशः गाडी ज्या 10-10, 15-15 वर्षांची गाडीची गॅरंटी असते ती 4-5 वर्षातच गाड्या संपून जाणार, एवढा रस्ता घाणेरडा आहे. मी काय बोलतो, जेव्हा आम्ही नो पार्किंगला गाडी लावतो किंवा सिग्नल जम्पिंग करतो, RTO आम्हाला फाईन लावतो. या रस्त्यावाल्यांना कोण फाईन लावणार? तिथे विधान भवनात बोललं जातं की 90% कोकणचा रस्ता झालेला आहे, पण असं काही नाही. ते 10% उरला बोलतात. इथे 10% झाला आहे, 90% उरला आहे. अक्षरशः रस्त्याची वाट लागलेली आहे आणि बघा काय ते करा, सुधरा. इकडचे आमदार खासदार करतात काही, झोपलेत काही कळत नाही. वाट लावून टाकली, वाट कोकणाची वाट. जय हिंद, जय महाराष्ट्र.